काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेमुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे। काँग्रेसच्या या भूमिकेवर अजित पवारांचे पुत्र जय पवारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे। तुम्ही बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे। मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध। या संदर्भातली पुढची बातमी। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे। बारामतीची जी पोटनिवडणूक लागते विधानसभेची, त्या बाबतीत आमच्या पक्षाने ऑलरेडी सुप्रियाताईंनी जाहीर केलेलं आहे की आमच्या पक्षातर्फे कोणताही उमेदवार लढणार नाही। आता यावर मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल। यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत। मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे। आता या सगळ्या दरम्यान नाना पटोलेंनी मात्र सपकाळांचं वक्तव्य माहीत नसल्याचं म्हटलंय। ह्या अशा घटना झाल्यानंतर त्याला बिनविरोध करायची परंपरा काँग्रेसनीच त्यावेळेस एकनाथ मुंडे यांच्या गेल्यानंतर काँग्रेसने केलेली होती, पण त्याच्यानंतर भाजपने त्याचं पालन केलं नाही। अशा ठिकाणी अनेक घटना झालेल्या आहेत। त्यामुळे माननीय प्रदेश अध्यक्ष यांनी आज काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतलेला जो पेपरमध्ये वाचला, तो कुठल्या आधारावर घेतला, काय झालं, कक्षेसर्चीने काय त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याची माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी त्यावर आता प्रतिक्रिया देऊ शकत नाही।